नमो भगवते वासुदेवाय. अशक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धीं परमां संन्यासेनाधिगच्छति. आपल्याला वाटायला आले जे विहित कर्म आहे ते विहित कर्म नीट योग्य रीतीने करणं, फळाची अपेक्षा न धरता करणं, आणि जरी ते आरंभी दुःखकारक असलं तरी सुद्धा स्वधर्माचंच कर्म करणं हे आपलं कर्तव्य असं भगवंत सांगतात. कारण आधी भगवंतांनी म्हटलं की स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धी विंदती मानव. आपल्या कर्मानी म्हणजे कर्मसुमनानी अशी हे भगवंताची पूजा केली की आपल्याला सिद्धी मिळते. आता या सिद्धीविषयीच भगवंत या श्लोकात सांगताय की अशक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धीं परमां संन्यासेन अधिगच्छति. अधिगच्छति म्हणजे प्राप्त करतो. काय प्राप्त करतो तर परमाम नैष्कर्म्य सिद्धी, श्रेष्ठ अशी नैष्कर्म सिद्धी प्राप्त करतो. पण ती प्राप्त करण्याकरता काय बंधनं आहेत किंवा काय गुण असले पाहिजे तर पहिला म्हणजे अशक्त बुद्धी. कशामध्येही ममत्व असता कामा नये. मी, माझं घरदार, माझी मुलं, माझा संसार असं कुठल्याही विषयी ममत्वाची बुद्धी तिथे असता कामा नये. अशक्त बुद्धी सर्वत्र, सर्व बाबतीत अशक्तपणा. जितात्मा, आपलं मन, आत्मा हा जिंकलेला पाहिजे. म्हणजेच काय की आपली इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजे. इंद्रियांच्या आधी आपण होता कामा नये. विगत स्पृहा, स्पृहा म्हणजे इच्छा, विगत म्हणजे निघून गेलेल्या. इच्छा निघून गेल्या पाहिजे. इच्छा निघून जाणं याचा अर्थ असा की त्या इच्छांच्या मागे म्हणजे वासनांच्या मागे नाही आपण लागायचं. ती इच्छा पुरी करायची, सारखं त्याच्या मागे लागायचं. एक इच्छा संपली की दुसरीच्या मागे लागायचं, अशी धावाधाव होता कामा नये. तर स्पृहा म्हणजे अनावश्यक इच्छा ज्या आहे त्या आपल्या सगळ्या निघून गेल्या पाहिजे. आणि अशा इच्छांचा संन्यास केल्याने, संन्यासेन अधिगच्छति. संन्यास करणं म्हणजे त्याग करणं. तर आपल्याला कर्मानुसार जी फळं मिळत आहेत, जी कामं वाट्याला आली आहेत ती करत राहायचं आणि कर्मफळाचा त्याग करायचा म्हणजे संन्यास करायचा. असा संन्यास केल्यानंतर नैष्कर्म्य सिद्धी मिळते. आता ही नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे नेमकी काय मिळते तर अशा प्रकारे हे जे गुण आहेत अशक्त बुद्धी, जितात्मा, विगत स्पृहा, यामुळे काय होतं की आपली बुद्धी विषयांपासून दूर जाते. कारण आपण जितात्मा झालो. मग विषयांपासून दूर गेली की काय होतं की ऐहिक सुख, उपभोग, सुखांच्या इच्छा, स्वर्गप्राप्तीची इच्छा हे सगळं आपलं थांबतं. जसं राख टाकल्यावरती अग्नी शांत होतो, थांबतो, तसं आपण ही इच्छा टाकल्यावरती ही सगळी इच्छाची जी मुळं आहेत ती मुळं थांबतात. आणि मग अंतःकरणामध्ये भगवंत प्राप्तीचा निश्चय स्थिर व्हायला लागतो. आता काय होतं की संचितही संपत जातं आणि क्रियमान तर नवीन काही घडतच नाही. कारण आपण कर्मफळ सोडूनच दिलंय आणि कर्मफळामुळेच क्रियमानामध्ये वाढ होत असते. मग अशी स्थिती झाली की मग गुरु भेटी होत. गुरुची भेट झाली की ज्ञानचक्षु जागृत होतात. अज्ञान अंधकाराचा नाश होतो. आत्मतत्वाची जाण व्हायला होत लागते. आणि अशा प्रकारे स्वरूप स्थितीचं जे आपल्याला ज्ञान व्हायला लागतं त्या स्थितीला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणायचं. आणि ही सिद्धी भक्तीने प्राप्त होते, अनन्य भक्तीने प्राप्त होते असं भगवंत पुढे आपल्याला सांगतायत. आता ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पुढचं जे भाग आहे तो म्हणजे परब्रह्मपद, ब्रह्मपदापर्यंत पोचणं. ते कसं पोचायचं किंवा हा साधक त्या पदापर्यंत कसा पोचतो ते भगवंत सांगणार आहेत. सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासेनैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी म्हणजे कोणती? नैष्कर्म्य सिद्धी. आता ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यावरती त्या मुमुक्षुला म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीला आता ज्ञानाच्या परमावधीची जी निष्ठा, ती निष्ठा म्हणजे परब्रह्म. तर समासेनैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. परा हे निष्ठाचं विशेषण आहे. परानिष्ठा ही कशाची? ज्ञानाची. तर ज्ञानाची जी परानिष्ठा आहे म्हणजे ज्ञानाच्या अत्युच्च जे टोक आहे, परमावधी जे आहे की ब्रह्मपदाचं ज्ञान होणं. ते ब्रह्मपदाचं ज्ञान कसं प्राप्त होतं? सिद्धीं प्राप्त यथा ब्रह्म. सिद्धी प्राप्त झालेल्याला
त्या परानिष्ठेचं असणारं ब्रह्मपदाचं ज्ञान कसं होतं, ते ब्रह्म तथा आपनोती निबोध मे. आपनोती म्हणजे मिळवतो, निबोध म्हणजे जाणून घे, मे म्हणजे माझं, मी जे सांगतो आहे ते मला तू जाणून घे. पण हे कसं जाणून घे? समासेनं एव. समासेनं म्हणजे संक्षिप्त रूपात. समास करतो म्हणजे आपण काय करतो, दोन पदातला अनावश्यक भाग गाळून ती दोन पदं एकत्र करतो, त्याचे विभक्ती प्रत्ययांचा लोप करतो आणि ते संक्षिप्त रूप करतो. तसं इथं समासेनं म्हणजे थोडक्यामध्ये हे कौंतेया ते मी तुला सांगणार आहे की सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य ज्ञानाची परमावधी जे परब्रह्म, त्या ब्रह्माला कसं जाणतो, कसं प्राप्त करतो ते थोडक्यात सांगतो. आता हे जे भगवंत सांगणार आहेत त्या ब्रह्मप्राप्ती करण्याकरता त्या साधकाच्या मुमुक्षीच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे ते भगवंत सांगतात. ते 3 श्लोकामध्ये ओळींनी ते गुण सांगितले आणि मग शेवटी असं सांगितले की अशा प्रकारे ज्याचं आचरण आहे किंवा ज्याच्या अंगी हे गुण आहे तो ब्रह्मभूयाय कल्पते, येतो ब्रह्मपदापर्यंत पोचतो. ते आपण आता गुण बघूया. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च. बुद्ध्या, पण ती बुद्धी कशी? विशुद्धया, अत्यंत शुद्ध अशी ही बुद्धी पाहिजे आणि त्यांनी युक्त, त्यांनी जोडला गेलेला पाहिजे. म्हणजे बुद्धी आधी शुद्ध झाली पाहिजे. ती बुद्धी शुद्ध व्हायची म्हणजे काय व्हायचं की बुद्धीतले जे विकार आहे किंवा त्या बुद्धीला जे तमोगुण आहे, रजोगुण लागलेला आहे, ते तमोगुण रजोगुण दूर झाले म्हणजे बुद्धी सगळी सात्विक होईल. या सात्विक बुद्धीलाच आपण शुद्ध बुद्धी बनवू. अशा शुद्ध बुद्धीने युक्त झाल्यानंतर धैर्याने, कारण धृती आत्मानं नियम्य, धृतीनी म्हणजे धैर्याने, आत्मानं म्हणजे स्वतःला, नियम्य म्हणजे ताब्यात घेऊन, म्हणजे कुठल्याही मनोबुद्धी यांच्या वाटेल तशा विचारांनी रजो तमोगुणांनी आपलं मन धावणार नाहीये. तर धृतीने ते स्वतःला नियम्य म्हणजे ताब्यात घेऊन आणि शब्दादीन विषयां त्यक्त्वा, त्यक्त्वा म्हणजे सोडून द्यायचं. काय सोडून द्यायचं? तर शब्द आदी विषय, शब्द आदी विषय म्हणजे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे विषय आहे. तर जिव्हा आहे, मुख म्हणू आपण त्याला, त्याचा विषय शब्द आहे. नाकाचा विषय गंध आहे, म्हणजे गंध रस रूप हे जे विषय आहेत ते त्या इंद्रियांचे. म्हणून शब्दादीन विषयां त्यक्त्वा, हे जे शब्द आदी विषय आहे ज्या इंद्रियांचे आहे त्यांचा त्याग करायचा. म्हणजे माझ्या नाकाला काय हुंगावंसं वाटतं, कशाचा वास घ्यावासा वाटतोय, माझ्या कानाला काय ऐकावंसं वाटते, त्याप्रमाणे मनाने तिकडं धावायचं असं नाही. तर मला काय पाहिजे तेच मी बरोबर घेईन, त्याच विषयाकडे माझं मन धावेल, त्याच विषयाकडे माझे कान धावतील. म्हणजेच कसं की तुकाराम म्हणतात तसं की डोळा घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, कानांना ते काय सांगतात, विठ्ठलाचं नाम ऐक. म्हणजे असं आपल्या सात्विक बुद्धीप्रमाणे जे आपल्याला विषय भोगायचे आहेत इंद्रियाद्वारा तेच आपण भोगले पाहिजे आणि अन्य सत्व रजो आणि तमोचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. तर शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च. तर राग आणि द्वेष, राग म्हणजे प्रेम, आसक्ती, ममत्व, आणि द्वेष म्हणजे काहीही कर्मफळाने आपल्याला मिळो त्याच्याबद्दल आपल्याला कोणतीही सुखदुःखाची भावना असता कामा नये. तर अशा प्रकारे हे गुण त्या व्यक्तीच्या अंगी असले पाहिजे. म्हणजे गुरु उपदेश ऐकला की त्याच्या वृत्तीमध्ये बदल होत जातो आणि तो बदल कसा होतो तर त्याची बुद्धी आता शुद्ध झाली, त्यांनी आपलं मन ताब्यात घेतलं, स्वतःला ताब्यात घेतलं, शब्द इत्यादी विषयांचा त्याग केला. राग आणि द्वेष म्हणजे प्रेम आणि द्वेष ह्या विषयीची भावना आता त्याच्या मनात नाही. कोणीच त्याचा मित्र नाही, कोणीच शत्रू नाही, कोणी चांगलं बोला, कोणी वाईट बोला, त्याचा त्याच्या मनावरती तो परिणाम करून घेत नाही. आणखीन कोणते गुण पाहिजेत? विविक्त सेवी लघ्वाशी यतवा काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. आता विविक्त सेवी, विविक्त म्हणजे एकांत जागा, सेवी म्हणजे सेवन करणारा, राहणारा. त्याला कुठे राहावंसं वाटतं आता तर विविक्त सेवी म्हणजे एकांतात राहावंसं वाटतं. आता हा एकांतवास जो आहे तो ज्ञानप्राप्तीनंतर आपोआप प्राप्त होतोय. आपण ज्ञान प्राप्त झालेल्याच्या गुणांचं किंवा त्याच्या आचरणामध्ये काय दिसून येतं ते पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की विविक्त देशसेवित्व मरती जनसंसदी, म्हणजे त्याला
एकांत जागी राहायला आवडतं. जनसंसदा म्हणजे लोकांच्या समुदायात त्याचं मन रमत नाही. तर इथे तेच पुन्हा दिलेलं आहे की विविक्त सेवी, एकांतवासाची त्याला आवड वाटते. लघवाशी, लघु अशी, अशन करणं म्हणजे खाणं. भोजन त्याला करायलाच पाहिजे, कारण देहधारण आहे. तर देहधारणा म्हणून तो भोजन करणार, परंतु ते माझ्या जिभेला आवडणारा मी खाईन, एखादा पदार्थ आवडला म्हणून मी तो रोज खाईन, असं नाही आहे. तर केवळ आपलं जठराग्नी जो आहे किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, अशा यांनी तो फक्त शरीराला आवश्यक एवढंच अन्न खातो, म्हणजे लघु आशी. तर अतिभोजन केल्याने काय येईल? सुस्ती येईल, आळस येईल. त्यामुळे त्या प्रकारचं भोजन तो करणार नाही. यत वाक काय मानसहा. यत म्हणजे ताब्यात घेतलंय, वाक म्हणजे वाणी, काया म्हणजे शरीर आणि मन. कारण आपले जे क्रिया घडतात ते आपण पाहिले की काया वाचा मनानेच घडतात, शारीरिक, मानसिक, आणखीन वाचिक. आणि त्याकरता त्याचं तप कसं करावं लागतं तेही आपण पाहिलं की कायिक तप म्हणजे काय, वाचिक तप काय, मानसिक तप काय. तर अशा प्रकारे या तपानी काया वाचा मन हे आपलं सगळं सत्वगुणाकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. रजो आणि तमो गुणाला उचल खाऊ देता कामा नये. यतवा काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. नित्य तो ध्यानामध्ये मग्न आहे. आता ध्यान कुणाचं आहे? तर ज्या भगवंताची प्राप्ती आहे त्या ध्यान योगामध्ये तो पररममाण झाला आहे. ध्यान योग परो नित्यम, नित्यला महत्व आहे. क्वचित काही काळ किंवा एखाद दिवशीच तो ध्यान करतोय असं नाही, तर तो त्या ध्यानामध्ये मग्न आहे. आणि ते सुद्धा रोज नित्य, कारण त्याला त्या ध्यानाची आवडच निर्माण झाली आहे. आणि वैराग्यम समुपाश्रितः, वैराग्याच्या आधारावरतीच तो असतो. म्हणजे वैराग्य हा त्याचा आता आधार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे नित्य ध्यानयुक्त होऊन, विरक्त होऊन असा तो काया वाचा मन ताब्यात घेतलेला मुमुक्षूच्या मार्गाने जाणार आहे. आता अजून त्याचे पुढे गुण आपण बघणार आहोत. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. आता बुद्ध्या विशुद्ध या युक्तपासून जे आपण पाहिलं आहे त्याचं क्रियापद इथं आलेलं आहे, ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे हे तिन्ही श्लोकात सांगितलेले गुण त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि हे गुण त्याच्या अंगी आले म्हणजे तो ब्रह्मपदाला जाऊन पोचतो. आता ब्रह्मपदाला जाण्याकरता कोणते दुर्गुण त्याचे गेले पाहिजे ते आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण कोणते गुण त्याच्यात हवे ते पाहिलं की विशुद्ध बुद्धी हवी, स्वतःला ताब्यात घेतलेलं पाहिजे, एकांत जागी राहायची आवड असेल. आता काय टाकून द्यायचं ते आपल्याला बघायचंय. तर अहंकार, अहंकार म्हणजे देहाहंकार, मी मोठा, मी शहाणा, माझ्यामुळे घडतं आहे, किंवा ममत्व, देहाविषयीचं आणि आपल्या कार्याविषयीचं अहंकार. कुठेतरी सतत मोठेपणा मिळायला पाहिजे, नाही मिळाला की त्याचा अपमान होतो. हा अहंकार जो आहे तो देहाच्या आधाराने राहतो. मग त्या देहाचीच ममता सुटली म्हणजे अहंकार आपोआप नाहीसा होतो. म्हणून अहंकाराने काय होतं की पुन्हा पुन्हा मग वासना निर्माण होतात, जन्म निर्माण होतो आणि जन्म मरणाचं चक्र चालू राहतं. म्हणून अहंकार सोडला पाहिजे. बल, कामवासनेचं जे बल आहे किंवा वासनांचं जे बल आहे किंवा त्या व्यक्तीचं जे शारीरिक बल असेल ते सगळ्या बलाचा त्यांनी विमुच्य, खालच्या ओळीत शब्द आहे विमुच्य, म्हणजे मुक्त होऊन त्याच्यापासून ते सोडून दिलं पाहिजे. दर्प, दर्प हा तर अहंकाराची अत्युच्च सीमा होते. की प्रचंड अहंकार वाढतो आणि तो गर्विष्ठ होतो. हा दर्प जो आहे तो सन्मार्गाकडे नेऊ शकत नाही. वाईट गोष्टींचाच अहंकार त्याच्यामध्ये मध्ये असतो. आणि हा मुमुक्षू जो आहे तो तर सात्विक मार्गाने वाटचाल करणार आहे. त्यामुळे दर्प हा त्याच्यामधून गेला पाहिजे. काम म्हणजे वासना गेल्या पाहिजे. आणि क्रोध, कामापासून पुढे क्रोध निर्माण होतो असं आपण आधी पाहिले की कामवासना म्हणजे कोणती इच्छा, ज्याची इच्छा आपण करतो त्या पूर्ण होण्याच्या मागे लागतो. कारण ती इच्छा पूर्ती झाली की आपल्याला सुख किंवा आनंद मिळणार आहे. ती जर पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधापासून पुढे काय होतं हे आपण आधीच्या एका अध्यायात पाहिलेलं आहे की क्रोधात भवती समोहा, समोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे मुमुक्षूच्या मार्गावरून चालणाऱ्याला जर क्रोध असेल तर तो त्या मार्गापर्यंत वाटचाल त्याची पूर्ण होणारच नाही. उलट काय होईल, विनश्यती, तो नाश पावेल.
परिग्रह म्हणजे कशाचाही धन संपत्तीचा संचय त्यांनी करता कामा नये. कारण संचय करायला लागला की त्याची त्याबद्दलची आसक्ती वाढत जाईल आणि संचयाची पूर्णता कधीच होत नाही, समाधान कधीच होत नाही, अधिकाधिक अभिलाषा वाढत जाते. म्हणून हे सगळं काय करायचं, विमुच्य, याच्यापासून मुक्त व्हायचं, सोडून द्यायचं आणि काय व्हायचं, निर्मम. म्हणजे वरती जे असक्त बुद्धी म्हटलंय तसं निर्मम, हे माझं नाही. कारण हे घेऊन कुठे जायचंच नाहीये ना, पुढे जायचंय कुठे, ब्रह्मपदाला. तिथे ही सगळी सामग्री आपल्याला उपयोगाची नाहीच आहे. म्हणून निर्मम व्हायचं, शांत व्हायचं, मनाने अतिशय शांत, मनात चलबिचल नाही, मनात कुठल्या विचारांचं वादळ वाजता कामा नये, कुठल्या आशाकांक्षा उत्तेजित होता कामा नये. असं मन अतिशय शांत असेल तर तो ब्रह्मपदापर्यंत पोचतो. म्हणजे बुद्ध्या विशुद्धया युक्तो इथपासून हे सगळे काय असावं आणि काय नसावं हे सांगून भगवंत सांगताय की अशी व्यक्ती किंवा असा मुमुक्षूच्या मार्गावर वाटचाल करणारा मग तो ब्रह्मपद प्राप्त करण्यास किंवा ब्रह्मभूताय म्हणजे ब्रह्म होण्यास कल्पते म्हणजे समर्थ होतो. आता हा ब्रह्मभूत झालेला मनुष्य कसा वागेल, त्याचं आचरण कसं असेल. कारण एकदा ज्ञान प्राप्त झालं की त्याचं आचरण कसं होतं ते आपण पाहिलं. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम वगैरे. तसं ब्रह्मभूत झालेला मनुष्य कसा वागतो ते भगवंत सांगताय. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. आता ज्याला असं वैराग्याची वाटचाल करताना गुरु मिळाला आणि त्याची वाटचाल पुढे चालू झाली, ब्रह्मपदापर्यंत तो पोचला, तर असा ब्रह्मभूत, हा ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्म झालेला असा हा कसा आहे, प्रसन्न आत्मा, अतिशय आनंदित आहे, अतिशय मनशांती त्याला मिळाली आहे. कारण जीवनात मिळवायचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तो पोचलेला आहे. मग असा ब्रह्मभूत झालेला मुमुक्षूच्या वाटचालीवरती असलेला हा आता प्रसन्न चित्त झालाय. आणि प्रसन्न जो असतो त्याला कशाची आकांक्षाही नसते आणि कशाचा शोकही नसतो. काही मिळवायचे नाहीये त्यामुळे मिळालं म्हणून आनंद नाही आणि नाही मिळालं म्हणून शोकही नाही. म्हणून न शोचती न कांक्षती, तो दुःखही करत नाही, इच्छाही करत नाही. समस्सर्वेषु भूतेषु. आता हे अनेकदा आपण पाहिले की अपपरभाव त्याचा गेला पाहिजे, सर्व भूताविषयी समभावना आली पाहिजे. म्हणून सर्व भूतेषु समत्वम ही वृत्ती त्याची आता तयार होते की सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारं परब्रह्म तत्व त्याला आता समजायला लागलं. शब्दांनी नुसतं आपल्याला माहिती होतं, आपण म्हणतो की प्रत्येक जीवमात्रामध्ये एकच परब्रह्म तत्व आहे, हे म्हणणं आणि त्याची अनुभूती होणं यात फार फरक आहे. हा जो आता ब्रह्म रूप झालेला आहे त्याला आता सगळ्या प्राणी मात्रातला बाह्य देहाच्या ऐवजी आतलं जे आत्मतत्व आहे ते दिसायला लागले, त्याची अनुभूती व्हायला लागली आहे आणि त्यामुळे सगळ्यांशी त्याचं वागणं हे आता समान आहे. म्हणून यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि. भगवंताने म्हटले की जो मला सगळीकडे पाहतो आणि सर्वांच्या ठिकाणी मी आणि माझ्या ठिकाणी सगळे आहेत, अशी वृत्ती त्याची आता होते. आणि मद्भक्तिम लभते पराम. माझी जी परा म्हणजे श्रेष्ठ भक्ती आहे, श्रेष्ठ मुक्ती जी आहे ती त्याला प्राप्त होते. अशा प्रकारे परमभक्ती भगवंताची हा मुमुक्षु प्राप्त करतो. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. आता माझी पराभक्ती त्याला प्राप्त झाली. ही पराभक्ती प्राप्त झाल्यानंतर काय झालं, माम अभिजानाति, तो मला ओळखतो, माझं स्वरूप तो जाणायला लागतो. आणि माझं स्वरूप जाणल्यानंतर काय होतं, यावा यहाच अस्मि तत्वतः, माझं स्वरूप तो तत्वतः जाणतो. म्हणजे मूळ रूप माझं जे आहे ते तो जाणतो. आणि ते जाणल्यानंतर ततो माम तत्वतो ज्ञात्वा, तत्वतः मला तो जाणतो. आणि मला जाणल्यानंतर विशते तदनंतरम, विष म्हणजे प्रवेश करणे, तो माझ्यामध्येच प्रवेश करतो. म्हणजे असा हा झाले सर्वभूती सम होऊन माझी परमभक्ती ज्यांनी प्राप्त केली तो आता मी कोण आहे, मी केवढा आहे, मी कसं जग व्यापलेलं आहे, सर्वभूताठाई मी कसं आहे याचं तात्विक ज्ञान त्याला झालं, त्याची अनुभूती त्याला झाली. आणि अशी तात्विक ओळख झाल्यावरती काय झालं, तो मद्रूपच झाला.
तो माझ्या ठाईच प्रवेश करतो. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मत व्यपाश्रया मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम. आता तो काय करतो? सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाणा मत व्यपाश्रया. तो सर्व कर्माने सगळी कामं तो करतोच आहे, कारण जोपर्यंत देहधारी आहे तोपर्यंत तो सर्व शरीराने कर्म करणारच आहे, काया वाचा मनाने कर्म करणारच आहे. पण त्या कर्मामध्ये तो आता आसक्त नाहीये. तर सदा कुर्वाणा, तो सदा करत असणार. तो मद्व्यपाश्रय, म्हणजे माझा आश्रय घेतल्यामुळे, माझं स्वरूप तत्वता त्याने जाणल्यामुळे तो जरी वरकरणी कर्म करत असला, म्हणजे वरतून त्याची प्रवृत्ती दिसत असली, तरी आत मानसिक निवृत्ती आहे. त्यामुळे मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्यय. माझी त्याच्यावरती कृपादृष्टी असते आणि माझ्या कृपेमुळे, माझ्या अनुग्रहामुळे तो शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारं आणि अव्यय असं पद म्हणजे स्थान त्याला प्राप्त होतं. आणि शाश्वत आणि अव्यय असं स्थान कोणतं? की ज्यामुळे परत जन्म मरणाला आपण येणार नाही, असं ब्रह्मभूत होणं, मोक्षपद, हे स्थान त्याला मिळतं. चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. आता भगवंत अर्जुनाला सांगताय की अशा प्रकारे माझी भक्ती करणारा मद्रूपच होऊन जातो आणि माझ्या रूपात तो आला की मग तो शाश्वत पदाला जातो. म्हणून तू पण काय कर की चेतसा सर्व कर्माणी, चेतस म्हणजे मन, मनाने सर्व कर्म मयि संन्यस्य, मला अर्पण कर आणि मतपरायण हो, म्हणजे फक्त माझं ध्यान कर, माझं चिंतन कर. आणि माझं चिंतन करून जी जी तू कर्म करतोयस ती मनाने मला अर्पण कर. नुसती शब्दानी किंवा मनाने तोंडाने नुसतं म्हटलं म्हणजे कर्म अर्पण होणार नाही. तू चेतसा कर आणि बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. बुद्धियोगाचा आश्रय कर. म्हणजेच काय कर की कर्म जी करतोस त्यात फलाशा ठेवू नकोस आणि ती तू मला अर्पण कर. म्हणजे कर्माचा त्याग करू नकोस, पण बुद्धीने त्या कर्माच्या फळाचा त्याग कर, मनाने ती कर्म मला अर्पण कर. आणि मच्चित्त सततं भव, माझ्याशी तू एकरूप होऊन जा. आणि अशा प्रकारे तू माझ्याशी एकरूप झालास, माझ्या ठाई नेहमी चित्त ठेवलं की काय होईल ते भगवंत सांगताय की मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्वम अहंकारा न श्रोष्यसी विनंक्षसी. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्वम अहंकारा न श्रोष्यसी विनंक्षसी. म्हणजे सर्व मच्चित्त, माझ्या ठिकाणी जर तू चित्त ठेवलंस तर काय होईल? सर्व दुर्गाणी तरिष्यसी. दुर्ग म्हणजे किल्ला, म्हणजे काय? आलेले अडथळे, दुःखेन गच्छती त्याला दुर्ग म्हणतात, की जे ओलांडणं अवघड आहे. तर जे अवघड आहे अशी संकट, असे काही प्रसंग जरी आले तरी तू माझ्या ठिकाणी जर चित्त ठेवलं तर माझ्या कृपेमुळे तुझी सगळी संकट, म्हणजेच त्या कर्मांची शुभाशुभ जी फलं आहे ती सगळी तू तरून जाशील, त्याच्यातून तू पलीकडे जाशील. पण तू जर अहंकारात न श्रोष्यसी, पण तू अहंकारामुळे जर मी सांगतो आहे हे माझं जर न ऐकशील, तर अर्जुनाला जर सुरुवातीलाच अहंकार आहे आणि अहंकारानेच तो भगवंत अशी बोलत होता की तू ही कर्म मला कसं करायला सांगतोय, तू युद्धाला मला कसं उभं राहायला सांगतोय, मी या गुरुजनांना कसं मारू, त्यामुळे मला पाप लागेल, असं अहंकाराने तो बोलत होता. म्हणून भगवंतानी इथे अहंकाराचा उल्लेख केलाय की अजूनही जर तुझ्या मनात अहंकार असेल आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर तू विनंक्षसी, म्हणजे तू नाश पावशील. आणि अशा प्रकारे अहंकार सोडून दिलास तर तू काय होशील? माझ्या ठिकाणी चित्त ठेवशील आणि तरून जाशील. अशा प्रकारे अर्जुनालाही आता अहंकारापासून भगवंत दूर करत आहेत आणि अहंकार दूर केल्यानंतर तू तुझं कर्म केलंस आणि मला अर्पण केलंस तर त्याच्या दुष्परिणामापासून किंवा त्याच्या फळापासून तुला काहीही बाधा होणार नाही, काही लेप लागणार नाही, असं भगवंत आता पुढे अर्जुनाला सांगतायत. ओम नमो भगवते वासुदेवाय.